नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एसडी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचे हॉल तिकीट्स आलेले आहेत आणि ही जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो ती 1 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे। तर या परीक्षेचे हॉल तिकीट्स आलेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की हॉल तिकीट्स कधी येणार तर हॉल तिकीट्स आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे की 1/7/2025 ते 8/7/2025 या दरम्यान नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 ची परीक्षा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीशी रिलेटेड सर्व प्रश्न घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरणार आहे। आणि जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी एसडी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळेल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला। तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीची आहे, त्यामुळे आपण त्याच्याशी रिलेटेडच सर्व प्रश्न घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघायचा आहे। पहिला जो प्रश्न आहे, मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला। तर मुद्रांक कायदा हा 1899 या वर्षी लागू झालेला आहे, लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे की नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला। तर नोंदणी कायदा हा 1908 मध्ये लागू करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचे नाहीये। मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे तर 1899 मध्ये, आणि नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे तर 1908 मध्ये। तर यामध्ये तुम्ही फरक लक्षात घ्यायचा आहे, मुद्रांक कायदा आणि नोंदणी कायदा। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे की नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले अधिकारी कोण होते। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट वाचायचा आहे की नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले अधिकारी कोण होते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे की श्री वीणा करंदीकर हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले अधिकारी आहेत, श्री वीणा करंदीकर। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे की नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत करते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे तर महसूल व वन विभाग या मंत्रालयाअंतर्गत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कार्यरत आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत, तर ते आहेत चंद्रशेखर बावनकुळे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे। त्याचप्रमाणे तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे। त्यासाठी एसडी पब्लिकेशन या चॅनलवरती महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। त्या ठिकाणी तुम्हाला बरेच प्रकारे महत्त्वाची माहिती मिळणार आहे। त्यानंतरचा 5 नंबरचा प्रश्न आहे की नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतात। तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी हे महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक हे असतात। तर महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक हे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी असतात, लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आहे की नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवजी कोणता दस्त नसतो। तर मी नेहमी सांगत असते की प्रश्न नीट वाचायचा आहे की नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवजी कोणता दस्त नसतो। तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे की विक्रीपत्र, वसियत, गहाणखत, त्यानंतर भाडे करार। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कोणता दस्त नसतो, तर या प्रश्नाचे उत्तर आहे की वसियत। आपण या ठिकाणी लिहूया ऑप्शन क्रमांक बी, वसियत हा दस्त नोंदणीसाठी आवश्यक दस्त नसतो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आहे विद्यार्थी मित्रांनो, ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात कधी सुरू झाली आहे। तर ई स्टॅम्प प्रणाली ही महाराष्ट्रामध्ये
2013 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आहे की दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असते? तर दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क हे बाजार मूल्यांवरती अवलंबून असते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, IGR म्हणजेच काय? तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फुल फॉर्म विचारत आहे। तर IGR म्हणजेच इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन हे IGRचा फुल फॉर्म आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात किती उपनोंदणी कार्यालये आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण सुमारे 500 उपनोंदणी कार्यालये आहेत। ही माहिती 2023 नुसार आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जर तुम्हाला हा प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये एकूण किती उपनोंदणी कार्यालये आहेत, तर सुमारे 500 एवढी उपनोंदणी कार्यालये आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ASR। तर मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी ASR ही प्रणाली वापरली जाते। तर या ठिकाणी तुम्हाला याचा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात। तर ASRचा फुल फॉर्म आहे अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स। तर हा ASRचा फुल फॉर्म आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील नागरिक कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन दस्त तयार करू शकतात? तर महाराष्ट्रातील नागरिक हे www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन दस्त तयार करू शकतात। लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये येणारे हे प्रश्न आहेत। सर्वच प्रश्न या ठिकाणी आपण परीक्षेच्या दृष्टीने घेतलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13 आहे की नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात? तर नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी हे 7 दिवस लागत असतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की नोंदणी शुल्क म्हणजे काय? तर दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क म्हणजेच नोंदणी शुल्क होय। लक्षात ठेवायचं आहे की दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क म्हणजेच काय? तर नोंदणी शुल्क होय। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की दस्त नोंदवण्यासाठी किती साक्षीदार आवश्यक असतात? तर दस्त नोंदवण्यासाठी एकूण 2 साक्षीदार आवश्यक असतात। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नाही? या ठिकाणी प्रश्न नीट वाचायचा आहे की खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नाही विचारलेला आहे। तर ते आहे घरभाडे करार। 12 महिन्यांपेक्षा कमी हा दस्त नोंदणीस अधीन नाही। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17 आहे की लिव्ह अँड लायसन्स करार किती वर्षांसाठी करता येतो? तर लिव्ह अँड लायसन्स हा करार 3 वर्षांसाठी करता येतो। लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये येणारे हे सर्वच प्रश्न आहेत। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की दस्तांच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते? तर दस्तांच्या शोधासाठी ई-सर्च ही सेवा वापरली जाते। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, दस्त नोंदणीची मुदत 4 महिने असते, ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नोंदणी कायदा 1908 या कायद्यानुसार दस्त नोंदणीची मुदत ही 4 महिने असते। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा कोणती आहे? तर ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा ही ई-रजिस्ट्रेशन आहे। लक्षात ठेवायचं आहे ई-रजिस्ट्रेशन। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक आहे? या ठिकाणी आपल्याला आहे विचारलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 4। एक म्हणजेच वसियत, त्यानंतर सेवा करार, तात्पुरती करारपत्र, त्यानंतर विक्रीपत्र हे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विक्रीपत्र हे खालीलपैकी दस्त नोंदणीस बंधनकारक आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यांपर्यंत आहे? तर मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत ही 1% आहे। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक नसतो? या ठिकाणी नसतो विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाकडे नीट लक्ष द्यायचे आहे। खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक नसतो?
तर आत्ताच आपण प्रश्न बघितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, असतो तर काय आहे, तर ते विक्रीपत्र आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला बंधनकारक नसतो हे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वसियत आणि भाडे करार. म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक डी झाले या प्रश्नाचे उत्तर, बी आणि सी. तर वसियत आणि भाडे करार हे दस्त नोंदणीस बंधनकारी नसतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजेच काय. तर दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, दस्त मिळाल्याची तारीख म्हणजेच दाखल तारीख होय. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की मुद्रांक शुल्कात कोणाला सवलत मिळू शकते. तर मुद्रांक शुल्कामध्ये खालीलपैकी कोणाला सवलत मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो, तर महिलांना, त्यानंतर अपंग व्यक्तीला आणि कृषक व्यक्तीला, म्हणजेच वरीलपैकी सर्वांना मुद्रांक शुल्कात सवलत मिळू शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की ई स्टंपिंगसाठी अधिकृत एजन्सी कोणती. तर ती जी अधिकृत एजन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो, UIDAI ही ई स्टंपिंगसाठी अधिकृत एजन्सी आहे आणि त्याचा फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो, तर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया हा UIDAI चा फुल फॉर्म आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे दस्त नोंदणी कार्य कालमर्यादा काय आहे. तर दस्त नोंदणी कालमर्यादा ही 4 महिने आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्याअंतर्गत आकारले जाते. तर मुद्रांक शुल्क हे महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1899 या कायद्याअंतर्गत आकारले जाते. त्यानंतरचा 29 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की दस्त नोंदणीस विलंब झाल्यास काय आकारले जाते. तर दस्त नोंदणीस विलंब झाल्यास दंड आकारला जातो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दंड आकारला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता दस्त ऑनलाईन नोंदवता येतो. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स आहे की भाडे करार, विवाह नोंदणी, विक्री. कोणता दस्त ऑनलाईन नोंदवता येतो. तर वरीलपैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच भाडे करार, त्यानंतर विवाह नोंदणी, विक्रीपत्र हे सर्व दस्त ऑनलाईन नोंदवता येतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ई स्टेप इन सुविधा कशासाठी वापरली जाते. तर ई स्टेप इन ही सुविधा ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी वापरली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते दस्त विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात. तर पूर्वदाखल दस्त नमुने हे विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असते. तर दस्त नोंदणी करताना आधार कार्ड, दस्ताचा मूळ नमुना, फोटो व अंगठ्याचे ठसे ही कागदपत्रे आवश्यक असतात. लक्षात ठेवायचं आहे, आधार कार्ड, दस्ताचा मूळ नमुना आणि फोटो व अंगठ्याचे ठसे ही कागदपत्रे दस्त नोंदणी करताना आवश्यक असतात. त्यानंतरचा 34 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रात दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे. तर महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे, तर ती आहे ई स्टेप इन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, म्हणजेच या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, ASR म्हणजेच काय. तर ASR चा फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो, अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स हा ASR चा फुल फॉर्म आहे, जो की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारू शकतात. आपण या ठिकाणी संभाव्य प्रश्न नोंदणी व मुद्रांक विभाग या परीक्षेसाठी सांगितलेले आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अशाच प्रकारच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आणि अचूक माहितीसाठी SD पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी.